ऑफ वर्क इन अ डिफरंट टाइप ऑफ सोसायटी। आपल्याला इथं काय आहे, एक प्रकारचा जो समाज आहे किंवा या ठिकाणी सोसायटी आहे, तर त्या संदर्भात आपल्याला सिलेबसचे टॉपिक दिलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातील कार्यप्रणालीची या ठिकाणी की आता आपला जो सिलेबस आहे विविध प्रकारच्या, ठीक आहे, विविध प्रकारच्या समाजातील कार्याचे सामाजिक संघटन। ओके, म्हणजे आपल्या समाजामध्ये विविध प्रकारच्या जे या ठिकाणी समाज होता किंवा या ठिकाणी हे विविध प्रकारचे जे ऑर्गनायझेशन होते, सोशल ऑर्गनायझेशन किंवा विविध प्रकारचे सामाजिक संघटना होत्या, त्या नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या होत्या। एक आहे स्लेव्ह सोसायटी। स्लेव्ह सोसायटी म्हणजे काय आहे, तर गुलामगिरी समाज। ओके, स्लेव्ह म्हणजे काय, गुलामगिरी समाज आहे। फ्युडल सोसायटी ज्याला आपण काय म्हणतो, सरंजामशाही व्यवस्था। त्यानंतर काय आहे, इंडस्ट्रियल किंवा कॅपिटलिस्ट सोसायटी, सरंजाम झालं। त्यानंतर औद्योगिक भांडवलशाही समाज। ओके, त्या ठिकाणी औद्योगिक भांडवलशाही समाज जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। म्हणजे एक तर काय आहे स्लेव्ह सोसायटी, ओके, म्हणजे आता स्लेव्ह सोसायटी मध्ये काय गुलामगिरी समाज आहे, दुसरं सरंजाम आहे, त्यानंतर काय आहे औद्योगिक समाज आहे, औद्योगिक कॅपिटलिस्ट समाज आहे। ठीक आहे, तर यामध्ये या सगळ्या बाबी आपल्या कव्हर करा। आता ह्याच्यावर जे काही प्रश्न विचारले जातात ते या ह्याच्यामध्ये आता विविध प्रकारचे थिंकर्स आहे। इव्हन आतापर्यंत आपण जेव्हा की विशेष करून कार्ल मार्क्स आहे, कार्ल मार्क्सची आपण थिअरीज बघितल्या। कार्ल मार्क्सने समाजाचा जो उदय आहे तो कशा पद्धतीने होता हे पण सांगितलेलं आहे। आणि समाजशास्त्र ही जी काही शाखा आहे, ओके, डिसिप्लिन आहे, हे कशा पद्धतीने निर्माण झालं हे पण आपण बघितलेलं आहे। ओके, आणि ज्याला आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो ते कोण होते, ऑगस्ट कॉम्ट। ओके, ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्र जनक। आणि या ह्याच्यामध्ये समाजशास्त्र ऍज अ डिसिप्लिन, समाजशास्त्र ऍज अ विज्ञान शाखा याचा उदय झाला। ते उदय होण्याची कारण सुद्धा होते। काय कारण होते, तर यामध्ये युरोपियन समाजामध्ये जे बदल होत होते, ओके, त्या तिथल्या समाजामध्ये जे बदल होत होते, त्या समाजामध्ये काय होत होतं, या ठिकाणी परिवर्तन होत होतं। तर हे जे परिवर्तन आहे हे ऑब्झर्व करणं गरजेचं होतं। ओके, जे समाजामध्ये बदल होत आहे ते पाहणं गरजेचं होतं। आता बदल झाले, बदलासोबतच काय झाले, या ठिकाणी काही प्रॉब्लेम सुद्धा निर्माण झाले। म्हणजे बदल तर झाले या ठिकाणी, त्याचबरोबर काय आहे काही आव्हाने सुद्धा निर्माण झाली। मग होणारी बदल आणि त्याचबरोबर सोबत निर्माण होणारी आव्हाने यांचा अभ्यास करणं गरजेचं होतं। कारण ह्या दोघांमधलं आव्हान निर्माण झाले, मग त्याचं आउटकम किंवा या ठिकाणी वे आउट ज्याला आपण म्हणतो, ओके, याचा पर्याय काय आहे, ओके, तो शोधणं गरजेचं होतं। मग पर्याय शोधण्यासाठी काय आहे, समाजशास्त्र या शास्त्राची किंवा या ठिकाणी समाजशास्त्र या विषयाची शाखा निर्माण झाली। ठीक आहे, तर मग कार्ल मार्क्सनं सुद्धा की हे जे समाज आहे किंवा या ठिकाणी समाज पूर्वी कसा होता हे सुद्धा डिफाईन केलेलं आहे, बरोबर। त्याचबरोबर जसजसा समाज प्रगत होत गेला, जसं एक्झाम्पल मध्ये कार्ल मार्क्स यांनी सांगितलं होतं की जो आदिम समाज होता, ओके, त्याला या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, आदिम समाज हा प्रिमिटिव्ह कम्युनिझम। ओके, तर या ठिकाणी आदिम समाज जो होता तो कशा प्रकारचा होता, या ह्याच्यामध्ये की आदिम समाज कसा होता, त्याला प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हटलेला आहे। ओके, तर त्याला कोणता या ठिकाणी एक प्रकारचा साम्यवादी समाज त्याला दिसला सुरुवातीला। कारण साम्यवाद कार्ल मार्क्सचं जे आयडियल गोष्ट आहे किंवा कार्ल मार्क्सची जी म्हणजे ज्याला आपण ड्रीम म्हणतो, स्वप्न म्हणतो, ते म्हणजे काय, कशा प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे, साम्यवादी समाज निर्माण करायचा आहे। मग त्याला साम्यवाद हा जो आहे हा आदिम समाजामध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये दिसला होता। मग कारण काय आहे, या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नव्हते, जाती व्यवस्था नव्हती, कुठल्याही प्रकारचं गरीब श्रीमंत भेदभाव असा काही नव्हता। ठीक आहे, तर मग हा आदिम समाज। परंतु त्यानंतर दुसरी व्यवस्था आली, ती म्हणजे कोणती, या ठिकाणी स्लेव्ह सोसायटी। ओके, तर यामध्ये दास्य युग आलं, पाहिलं ना आपण, दास्य युग आला, बरोबर। तर या ठिकाणी दास्य युगात मध्ये काय असणार आहे, एक दास असणार आहे, एक मालक असणार आहे, बरोबर। त्यानंतर तिसरं युग आलं किंवा तिसरं या ठिकाणी समाज जो आहे ह्या दास्य युगामधून कुठे गेला, तर यामध्ये सरंजामशाही आली, बरोबर। नंतर सरंजामशाही मधून कुठे गेला, या ठिकाणी भांडवलशाही मध्ये गेला, भांडवलशाही मधून कुठे गेला, समाजवादामध्ये गेला, आणि या ठिकाणी तो नंतर साम्यवादामध्ये जाईल। ओके, तर अशा प्रकारचं वर्णन कोण केलेलं आहे, कार्ल मार्क्सने केलं। मग हा जो समाज आहे हा बदलत गेला, त्या ठिकाणी समाज हा बदलत होता, समाजामध्ये परिवर्तन होत होतं, आणि परिवर्तन होत असताना आव्हाने सुद्धा निर्माण होत होती। कारण सगळ्यात मोठं आव्हान कुठं निर्माण झालं, भांडवलदार या समाजामध्ये किंवा भांडवलदार या काळामध्ये निर्माण झालं। कारण भांडवलदार
या ठिकाणी दोनच वर्ग होते, एक होता भांडवलदाराचा वर्ग म्हणजे हॅव्स, ओके, आणि दुसरा काय म्हणजे हॅव, आणि दुसरा काय होता हॅव नॉट, ओके, म्हणजे के आहेरे आणि नाहीरे हे दोनच गट या ठिकाणी होते. तर मग अशा प्रकारे भांडवलशाही जो समाज आहे हा महत्वाचा भाग होता की ज्यानं या ठिकाणी समाजाला दोन भागामध्ये डिवाइड केलं. ठीक आहे, मग आपल्याला या चॅप्टर मध्ये कार्य आणि आर्थिक जीवन म्हणजे या काळामधलं कार्य कसं होतं, ओके, कार्य म्हणजे काय आहे वर्क किंवा काम ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरं आर्थिक जीवन इकॉनॉमिक लाईफ कशी होती आर्थिक जीवन. कारण आपण सुरुवातीला इवन हा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला कालच टाकलेला आहे, कोणता समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र. ओके, पाहतला चालवलं का नो, लोकांना सुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करा, ओके, आणि खाली कॉमेंट पण लिहा. आपल्या घरचेच माणसांनी लिहिले पाहिजे, तेव्हा या ठिकाणी लोक येतील की किती भारी शिकिता सर, ओके, थँक्यू, मी पण कोर्स जॉईन केलेला आहे, आपण बी करा. थोडं जरा समाजकार्य करा की समाजशास्त्र शिकताय तर, ओके, सरांचं भलं होईल. ओके, तर हा नाही आता म्हणा, आता टाइम आलेला आहे. ओके, तर आतापर्यंत ठीक आहे, आता गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला समाजात परिवर्तन आणायचं आहे. ठीक आहे, आतापर्यंत कसं होतं तुमच्यात परिवर्तन गरजेचं होतं, आता तुमच्यात बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन, कारण आपल्या पहिल्याच चॅप्टर मध्ये काय आहे समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र आहे. तर समाजशास्त्र समाजाचा विचार करतं, अर्थशास्त्र सुद्धा समाजाचा अभ्यास करतं. दोन्हीही काय आहेत, दोन्हीही सोशल सायन्स आहेत, दोन्ही काय आहेत सामाजिक शास्त्र आहे. पण अर्थशास्त्र हे काय करतं या ठिकाणी, किंवा जसं समाजशास्त्र की समाजशास्त्र काय सांगतं या ठिकाणी समाज म्हणजे काय सांगतं, ओके, किंवा समाजाला काय हवे आहे हे सांगतं. ओके, समाजाला काय पाहिजे. आणि अर्थशास्त्र काय सांगतं या ठिकाणी समाजाला जे हवे आहे ते कशा पद्धतीने उपलब्ध करायचं. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, दोन्हीही या ठिकाणी जे शास्त्र आहे, दोन्हीही जे डिसिप्लिन आहेत, ज्ञानशाखा आहेत, हे कशाचा अभ्यास करतात तर या ठिकाणी मनुष्याच्या कशाचा अभ्यास करतात या ठिकाणी वर्तनाचा अभ्यास करतात. वर्तन, ओके, या ठिकाणी आपलं वर्तन असतं, या ठिकाणी काय आपलं वर्तन असतं तर आपल्या ज्या गरजा आहेत, ओके, या ठिकाणी गरजा किंवा नीड, गरजा कशा आहेत आपल्या लिमिटेड आहेत का नाही, आपल्याला दुपारची झोप लागते, ओके, त्याचबरोबर देशी पण होऊ वाटतं, ओके, त्याचबरोबर चांगली मेस लागते, ओके, तर ह्या ज्या गरजा आहेत, गरजा कशा आहेत अनलिमिटेड आहेत, त्या काही संपत नाहीत. ओके, चांगली पोस्ट पाहिजे ते पण लवकर पाहिजे, त्याजवळ पोस्ट झाल्या लवकर लग्न पाहिजे, ओके, आणि पोस्टिंग पण घरीच पाहिजे. ठीक आहे, तर हे जे आहेत ह्या गरजा कशा आहेत अनलिमिटेड आहेत. ठीक आहे, पण साधनं कशी आहेत त्या ठिकाणी साधनं लिमिटेड आहे. यांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास कुठे केला गेला जातो अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, आणि समाजशास्त्रामध्ये होलिस्टिक संपूर्ण बाजूचा अभ्यास केला जातो. त्यामुळं या ठिकाणी आर्थिक जीवन म्हणजे आपल्याला काम तर करावंच लागणार आहे, वर्क करावंच लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक युगामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक जीवन जगलं जात होतं, ओके, इकॉनॉमिक लाईफ कशी होती, ओके, या सगळ्या बाबींचा इथं आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे, आता यामध्ये की काही क्वेश्चन आपण जस्ट की पाहू की कसे प्रश्न विचारतात, कारण आपण अभ्यास केले असतो तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. पहिलं या ह्याच्यामध्ये की हा जो क्वेश्चन आहे हा किती मार्काला आहे 20 मार्कासाठी आहे. ठीक आहे, आता यामध्ये 2023 चा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन हाऊ इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन हॅज ब्रॉट चेंज इन द पॅटर्न ऑफ एम्प्लॉयमेंट इन द 21st सेंचुरी. ओके, आता बघ प्रश्न काय विचारलेला आहे की ग्लोबलायझेशनच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण आपल्या त्या सिलेबस मध्ये कुठेच लिहिलेलं नाही. बरोबर, मग कसा काय विचारला प्रश्न, 21व्या शतकातील आर्थिक जागतिकीकरणाने रोजगाराच्या स्वरूपात कोणते बदल घडून आणले आहेत समजून सांगा. ओके, तर या ह्याच्यामध्ये की एक्सप्लेन हाऊ इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन हॅज ब्रॉट चेंज इन द पॅटर्न ऑफ एम्प्लॉयमेंट इन 21st सेंचुरी. बरोबर, आता यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे हा क्वेश्चन चुकून इकडे आला काय, की हा क्वेश्चन तर कुठला असा पाहिजे होता इकॉनॉमिक्सचा असा पाहिजे, पण हा प्रश्न कुठला आहे समाजशास्त्राचा आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी, ओके, औद्योगिक भांडवली समाज, औद्योगिक भांडवली समाज. आणि आपण आज जे पाहतोय म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आधी एक्सप्लेन करायच्या आहेत आणि सध्या
समाजामुळे की जागतिकीकरणाने रोजगाराच्या स्वरूपात जे बदल घडून आणले ते समजून सांगायचे आहेत. एक्सप्लेन द हाऊ इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन हॅज ब्रॉट चेंजेस इन द पॅटर्न ऑफ एम्प्लॉयमेंट इन 21st सेंचुरी. आता हा जो प्रश्न आहे आपल्याला सोशियोलॉजिकल अँगल न लिहायचा आहे. ओके, की समाजावर काय परिणाम झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी की समाजाचा विचार इथं करणार आहोत. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या ज्या सोसायटीज आहेत ह्या सुद्धा एक्सप्लेन कराव्या लागतात. त्यामध्ये विशेषतः इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी, औद्योगिक भांडवली समाज आपल्याला एक्सप्लेन करावा लागेल. त्यानंतर जागतिकीकरण म्हणजे काय, आणि जागतिकीकरणानं काय झालेलं आहे की जागतिकीकरण म्हणजेच काय आहे तर एक समाज दुसऱ्या समाजासोबत काय जातो, जोडला जातो. ठीक आहे, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, एखादी वस्तू आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकते. ओके, त्याचबरोबर आपली संस्कृती आपल्या देशातून दुसऱ्या देशात पण जाऊ शकते, बरोबर. संस्कृतीचं सुद्धा काय होत असतं या ठिकाणी, गतिशीलता होत असते. संस्कृती सुद्धा मोबिलाइज होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. ओके, तसंच आपण सुद्धा इतर देशाची जी संस्कृती आहे, कल्चर आहे ते स्वीकारतो. मी कालच कुठेतरी बाहेर गेलो होतो. ओके, तर या ह्याच्यामध्ये मला कुठेतरी बाहेर गेलो होतो तिकडं, तर यामध्ये की मुलांना खेळायला घेऊन गेलो होतो. तर तिथं मी एक हे पाहिलं किंवा की एक मुलगी होती, कॉलेजची मुलगी असेल तर मग किंवा की आई वडील तर चांगल्या कपड्यामध्ये होते, पण मुलगी जी आहे हे या ठिकाणी इथून फाडलेलं होतं, हे फाटलेलं खालचं फाटलेलं. ओके, आणि एकदम मळलेली पॅन्ट. ओके, तर असं वाटलं अरे चुकून विकून आली का ह्यांच्यासोबत. ओके, पण त्यांचीच मुलगी होती. ओके, तर मुद्दा काय आहे, हे काय केलेलं आहे आपण, संस्कृतायझेशन झालेलं आहे आपण. ओके, कोणाचे तरी फाटके कपडे, पण ते आपल्या देशातले आपल्याला आपल्या देशामध्ये आधीच फाटके कपडेवाले काय कमी आहेत का. ओके, त्याचं अनुकरण आपण केलं असेल का. ओके, किंवा की बाहेर जे बेगर्स असतात, भिकारी असतात, बिचाऱ्यांना कपडे नसतात, त्यांचे कपडे फाटलेले असतात, म्हणून या ठिकाणी ह्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं असेल का, नाही. तर ह्यांनी कोणाचं ऑब्झर्वेशन केलं, बरोबर. तर या ठिकाणी वेस्टर्नायझेशन म्हणायचं, अमेरिका म्हणायचं पाश्चिमात्य देश. ओके, पाश्चिमात्य देशांचं काय केलं ह्यांनी, अनुकरण केलं. ओके, तसंच मी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता की म्हणजे हे जे लोक असे फाटके कपडे घालतात ना, हे कोणाचं अनुकरण करतात. ओके, आणि ते कोणाचं अनुकरण करतात. ओके, म्हणजे हे काय आहे, हे आता आपले जे काही मिडल क्लासवाले किंवा या ठिकाणी कुठलाही व्यक्ती हा कोणाचं अनुकरण करतो, कुठल्या तरी हिरो हिरोईनचं अनुकरण करतो. ठीक आहे, आता हिरो हिरोईन कोणाचं अनुकरण करतात, वेस्टर्न, किंवा त्यांना पैसे दिले जातात की जेवढे फाटके कपडे घालतील तेवढे जास्त पैसे. ठीक आहे, तर जसं तो हे आहे बघा, डायरेक्टर आहे. ओके, मोठा डायरेक्टर आहे करण जोहर, बरोबर. करण जोहर पाहिलं तर मी ते एक व्हिडिओ पाहिला, तर या ठिकाणी करण जोहरने सगळे कपडेच फाटके घातलेले भिकाऱ्यासारखे. ओके, म्हणजे या ठिकाणी कुठलाच पार्ट नसेल की कुठून मी फाडलेले. ओके, तर ह्याच्यामध्ये ते फाडलेले कपडे जे आहेत हे सगळ्यात महाग असतात. ओके, म्हणजे त्यांचे 40-50 हजाराचे पॅन्ट, फाडलेले पॅन्ट असतात, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याकडे कमी फाडलेले पॅन्ट आहेत का. ओके, आपल्या फाटलेले आहेत, त्यांच्या फाटलेले असतात. ठीक आहे, तर यामध्ये तर मग मुद्दा काय आहे, तर मग असं कोणतरी पाहतं आणि ते काय करतं, त्याचं अनुकरण करायला लागतं की आपले जेवढे कपडे फाटलेले असतील तेवढे या ठिकाणी महाग. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की ग्लोबलायझेशन आहे, जागतिकीकरण झाले, तिथं संस्कृतीची सुद्धा देवाणघेवाण होत असते. आपण सुद्धा ही बाहेरची संस्कृती अडॉप्ट करतो, आपली संस्कृती सुद्धा ते लोक अडॉप्ट करतात. जसं कुंभमेळाव्यामध्ये अनेक बाहेरचे लोक सुद्धा आले होते, बरोबर. अनेक बाहेरच्या धर्माचे सुद्धा लोक या कुंभमेळाव्यामध्ये आले होते, मग ते सुद्धा आपलं अनुकरण करत असतात. ठीक आहे, तर यामध्ये मग हे कशाचा भाग आहे, हा ग्लोबलायझेशनचा भाग आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं रोजगाराच्या स्वरूपात कसे बदल झाले हे पाहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी डिस्कस द नेचर ऑफ सोशल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क इन कॅपिटलिस्ट सोसायटी. ओके, आपल्याला या ठिकाणी जो भांडवलशाही समाज आहे, ओके, विथ रेफरन्स टू लिमिट ऑफ द वर्किंग डे, कामकाजाच्या दिवसांची मर्यादा, या संकल्पनेच्या संदर्भात भांडवली समाजातील कार्य संघटनेची चर्चा करा. आता हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न कसे असतात बघा, की तुम्हाला एक प्रकारचं रफ नॉलेज असलं पाहिजे. रफ नॉलेज किंवा कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि विथ तुम्हाला काय आहे त्या ठिकाणी करंट अफेअर जे आहे, ओके, चालू घडामोडीच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. कारण समाजशास्त्र असा विषय आहे, विशेषतः जर आपण युपीएससीचा विचार केला तर युपीएससी काय झालेली आहे, हायली काय झालेली आहे या ठिकाणी की करंट बेस झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे सोशलॉजी सुद्धा काय येत असतं, करंट बेस येत असतं. ठीक आहे, तर मग तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाल्या की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर पुढे डिस्कस द नेचर ऑफ सोशल ऑर्गनायझेशन ऑफ कॅपिटलिस्ट सोसायटी. ओके,